1 दिवसाचे धरणे आंदोलन आहेत। माझ्या समाजाचे जे वडणे समितीचा जो अहवाल होता त्या समितीबद्दल आम्हाला 8 महिने लोटून सुद्धा आम्हाला अहवाल आलेला नाही। त्या अहवालाबद्दल आज आम्ही इथं सर्व समाज बांधव सर्व तालुक्यातून जिल्ह्यातून कान्याकोपऱ्यातून माझा समाज इथं जमा झालेला आहे आणि आमचा न्यायिक हक्क आहे। एलके वडणे सरांचा काय आहे म्हणजे अहवालामध्ये आम्हाला सांगावं त्यांना की तुम्ही खोट्या का खऱ्या याबद्दल आमचा हा इथं धरणे आंदोलन आहे। आणि हा 1956 मध्ये जे काकासाहेब कालेरकरच्या आयोगानुसार आम्ही संविधानिक हक्कानुसार आम्ही बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारे लोक आहोत। आम्ही निसर्ग पूजक आहोत। आम्ही खरे आदिवासी, आम्ही खरी निसर्ग पूजक आहोत आणि आदिमानव म्हणजे भगवानाच्या सामर्थ्य सुद्धा जिथं भगवानाची उत्पत्ती नव्हती त्या वेळेस आम्ही आदिवासी म्हणून गणल्या जातो। आणि आमच्या चालीरीती आम्ही रोटीबेटीचा नाता आहे, गोंड जमातीशी आम्ही निगडीत आहोत आणि आम्ही ओरिजिनल आहोत। जय सेवा, जय सेवा, जय सेवा, जय सेवा, जय उधाल पेंतांना सेवा सेवा, आदि माता शक्तीना सेवा सेवा, सेवा सेवा, जय सेवा, उधाल पेंता सेवा सेवा। आता आमच्या तुम्हाला आता न्याय नाही मिळाला हो तर तुम्ही याच्यानंतरची भूमिका काय करणार? याच्यानंतरची भूमिका राहील आमची की आम्ही संसदमध्ये जाणार जोपर्यंत आमचा कोणी मुद्दा संसदमध्ये घेणार नाही। ग्रामपंचायतचा मुद्दा असेल तर आपल्या समाजाचा कोणीतरी असेल तेव्हा ग्रामपंचायतमध्ये मुद्दा मांडतो, तर आमचा प्रतिनिधी म्हणून जोपर्यंत संसदमध्ये जाणार नाही आम्ही आमच्या संसदेमध्ये आम्ही जोपर्यंत एकाच आमचा प्रतिनिधी पाठवणार नाही तिथपर्यंत आमचा मुद्दा साल होणार नाही असे मला वाटतंय। हा जो आंदोलन आहे तुमचा हा 1 दिवसीय आंदोलन आहे की एक दिवसीय आंदोलन आहे? याच्यानंतर तुमच्या शासनाने काही मागणी पूर्ण नाही केली, याच्यानंतर तीव्र आंदोलन नाही। आमची कृती समिती जे महाराष्ट्राची कृती समिती आहे संघर्ष कृती ते निर्णय देईल, त्या निर्णयाला आम्ही करणार लढायचं।